मनाची भरारी घ्यावी तुम्ही, मनात आमच्या सदिच्छा, देतो तुम्हा आभाळभर वाढदिवसाच्या शुभेच्छा। उदगीरी शुगर पॉवर लिमिटेड पारेचे विद्यमान चेअरमन माननीय डॉक्टर राहुलदादा कदम यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक राहुलदादा कदम मित्र परिवार पलूस तालुका। राजकारणामध्ये दादांत खोटं बोलणं हे एखाद्या देशाच्या नेत्याचं फेसबुकला हे जे फेकू शब्द टाईप केल्यावर जर प्रधानमंत्र्याचं हेच असेल तर ती त्या व्यक्तीची बदनामी असं मी मानत नाही, ती आपली बदनामी आहे। 135 कोटी जनतेच्या नेत्याला जर फेकू म्हणून जर आयडेंटिटी असेल आणि दादांत खोटं बोलत असतील तर हे किती भयावह आहे। आणि हे राजकारण आहे, खोटं दादांत खोटं बोलायचं आणि खोट्यावर सगळं हे करायचं, हे या देशाचं जे काय बदल राजकारण आहे चित्र आहे ते मला वाटतं अतिशय घातक अशा पद्धतीचं चित्र। स्वामी विवेकानंदांचं एक पुस्तक आहे नवा भारत घडवा नावाचं, 125 वर्षापूर्वी पुस्तक। त्यात त्याचं एक फार चांगलं विधान आहे की आजच्या काळात दशा आणि दिशेचा विचार करताना फार महत्त्वाचं। विवेकानंदांनी एक विधान असं केलं की भारतामध्ये हजारो वर्ष धर्म आणि राजकारण यांचा शोध चालतो आणि बरोबरच बघा भारतीय संस्कृती 5-7 हजार वर्षाचा इतिहास असलेली संस्कृती आहे। अगदी कौटिल्य अर्थशास्त्र जरी तुम्ही पुस्तक बघितलं 1000 वर्षापूर्वी तर त्याच्यामध्ये सुद्धा राज्य व्यवस्था, राज्याची कर्तव्य वगैरे सगळी हे केलेली आहे, म्हणजे राजकारणाची मांडणी केली। म्हणजे राजकारण म्हणजे काय, राजकारण कसं असावं याचा शोध इथल्या तत्वज्ञानाने, इथल्या विचारवंतांनी, इथल्या सगळ्या ग्रंथांनी शोध घेतलेला आहे। तीच गोष्ट धर्माची आहे। धर्म म्हणजे काय हे सुद्धा ह्याचा सुद्धा शोध घेतलेलाच आहे आणि केवळ एकांकी शोध घेतलेला नाही, म्हणजे 2000 वर्षापूर्वी होऊन गेले, पण आज सुद्धा पण त्याचं विधान ऐकलं तरी आपल्या अंगावर म्हणजे आपले केस उभे राहतात। चारवाकांनी स्वच्छ म्हटलेलं होतं त्या काळामध्ये की धर्म हे धूर्ताचे कारस्थान आहे आणि मूर्ख लोक त्याला बरे। 2000 वर्षापूर्वी आपल्याच माणसाला आता मुद्दा असा आहे ते विधान जोडून द्या, कारण 99.99% पण धर्म आणि जात ही गोष्ट आपला अहंकार उकाळून देण्यासाठी काय आपलं काय कर्तृत्व, आपलं जर कर्तृत्व आपण जर मिळवलेलं असेल तर ते अभिमानाची। मी आज गाडी घेतली, मी बंगला बांधला, मी ट्रॅक्टर घेतला, मी 4 कुठे प्लॉट घेतला, मी 2 एकर शेती घेतली माझ्या कर्तृत्व, तर त्याचा अभिमान। जी गोष्ट मला चिकटली आपण या आईबापांच्या पोटी मी जन्मलो ती मला चिकटली। मी काय माझ्या जातीत यावं काय वरती हे दिले अर्ज केलेलं नव्हतं आपल्या वेगळी कोणच, पण तरी सुद्धा न करता मिळालेली गोष्ट अशी काहीतरी फुगून सांगायची आणि त्याचा अहंकार, म्हणजे बहुसंख्याकांचा ज्यावेळी अहंकार पेटतो त्यावेळी अल्पसंख्याकांच्या निश्चितपणाने हल्ले होते। आणि तुम्ही जर अगदी राजेशाहीचं सुद्धा म्हणजे भारताचं लोकशाही तर आता 75 वर्ष, हजारो वर्षाचा इतिहास हा सगळा राजेशाही बादशाही हा सगळा इतिहास आणि मधला 150 वर्षाचा ब्रिटिश साम्राज्यशाही हा सगळा इतिहास तुम्ही बघितला तर त्यावेळी कुठं धार्मिक दंगली झाल्या नाही झालेल्या। धार्मिक दंगली त्या काळात झालेल्या नाही। 700 वर्ष इथं मुस्लिम राजवट होती, पण तरी सुद्धा 80% समाज हिंदू कसा, हा साधा प्रश्न आहे। पण त्याला विकृत वळण घेऊन जर त्या आधी ठरवलं असतं तर सगळा देश मुस्लिम करणं का अवघड होतं, किंवा हिंदू राजे जिथं होते त्यांनी त्या प्रदेशातल्या सगळ्या इतरांना हिंदुत्वाला सक्ती केली तिथे त्यांना अवघड होतं। नंतर भारताच्या इतिहासात ब्रिटिश येण्यापूर्वी धार्मिक दंगली झालेल्या नाही। ब्रिटिश आल्यानंतर त्यांनी हे की इथल्या हिंदू आणि मुस्लिमात फूट पडली तरच आपलं दुकान व्यवस्थित चालतं आणि त्याला बळी कोण पडले तर त्याला बळी पडले कुठली लीग त्या काळची आणि दुसरी कुठली हिंदू माणसं। आणि म्हणून तिथनं जे सुरू आहे दोघांचं
हिंदू महासभेनंतर म्हणजे भारताच्या फाळणीवर एक फार नाटकीपणानं बोलतात. सगळ्यात पहिला ठराव हिंदू महासभेचा की आम्हाला आमचं राष्ट्र स्वतंत्र करून द्यावं. आणि मग आपल्या असं लक्षात येतं ही जी विचारधारा म्हणजे मी असं कधीच म्हणणार नाही की भाजपच्या संघाच्या विचारधारेचा भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग नव्हता, असं मी नाही म्हणणार. होता, फक्त तो इंग्रजांच्या बाजूने होता. हा बाकी सगळे जण इंग्रजांच्या विरुद्ध लढत होते, हे इंग्रजांच्या बाजूने लढत होते, त्यांच्या कृतीला बळी पडत होते. तीच नेमकी विचारधारा म्हणजे मुस्लिमांना दुय्यम नागरिकत्व द्या. तुम्हाला आठवत असेल म्हणजे केवळ आज मुस्लिम टार्गेट आहे, उद्या इथल्या जाती उतरणी म्हणजे खालच्यावर हल्ले होणार आहे. तुम्हाला आठवतंय का बघा, महाराष्ट्रातली गोष्ट आहे, 25 वर्ष झाली असते. मुख्यमंत्र्यांचं नाव मी नाही सांगत, तुम्ही ओळखा. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्यांच्या काळात गणपती दूर केला होता बरं, त्यांनी असं विधान केलं की आमच्या इथल्या शाळेत आता दलित विद्यार्थ्यांना आम्ही निळा गणवेश दिला. हे किती भयावह आहे सांगता. पुन्हा ती जाती व्यवस्था म्हणजे ते निळा गणवेश म्हणल्यावर त्याचं दलित पक्कलं. उद्या ते जर पचला असतं तर उद्या मुस्लिमांना हिरवा गणवेश लागू केला आणि उरलेल्या सगळ्या भागल्या बहुसंख्याक भागल्या. असं काहीतरी ही कीड येते कशातनं बिलकुल, तर ही कीड त्या अपरिपूर्ण आयडियालॉजी ती विचारधारा धर्मावर आधारित राष्ट्र म्हणून भारतामध्ये धर्माचा शोध हजारो वर्ष, राजकारणाचा शोध हजारो वर्ष सुरू आहे. दोन्ही संकल्पना अतिशय चांगल्या आहेत, प्रभावी आहेत. पण आम्ही धर्म आणि राजकारण यांची सांगड घातली की आमच्या अधोगती आली. हे मी सांगत नाही, हे स्वामी विवेकानंदांचं वाक्य. नवा भारत घडवा नावाचं 40 पानाचं पुस्तक आहे, त्यात हे लिहिलेलं. आणि मग आज आपल्याला तीच अधोगती दिसती. विवेकानंद ही भगवी कपनी घातलेलेच होते, पण आजचे भगवी कंपनीवाले संसदेतले आणि विद्यार्थ्यांचे वेगळे होते. खरं तर भारतीय तत्वज्ञानाच्या परंपरेमध्ये भगवानंद हा सर्वसंग परित्याग, पण यांना कसलेही मोह सुटत नाही. मग मुद्दा असा येतो की ही जी काही जातीवाद धर्मवाद आहे तो आमच्या मनामध्ये पेरला कोण, पेरला तो हळूहळू पेरत गेला. आणि आम्ही म्हणजे ज्यांची घटनेची बांधिलकी होती, ज्यांची काँग्रेस या सगळ्या डाव्या विचाराशी बांधिलकी होती, ज्यांच्या डोक्यात कधीही जातीवाद आणि धर्मवाद नव्हता, त्यांच्या दुर्लक्षामुळे झालं. मध्यंतरी एक कुठला तर लेख वाचला जाते, त्याची काय खात्रीपूर्वक मी सांगत नाही, पण त्यांना असं विश्लेषण केलेलं होतं की गेल्या 30 वर्षात ही जी काही नवीन पिढी आपल्याला दिसते, 20-30 वर्षात हिच्या डोक्यामध्ये जो धर्म गेला यांनी घातला किंवा आपण घालू दिला, त्या सगळ्यांचे पूर्वज हे स्वातंत्र्य सैनिक, स्वातंत्र्य चळवळीची विचारधारा मानते आणि उघडत आहे मग जिथं ही विचारधारा होती त्या विचारधारेत हे पीठ किती कुठून, तर त्याचं एकमेव कारण आम्ही इकडे राजकारणात ओळखलं. आम्ही आणि पुन्हा कसं झालं, एक व्यवच्छेदित लक्षण असतं जन्मलं तर या सगळ्या परिघातनं भेद झाला. आणि या सगळ्यात आमच्या म्हणजे आपली सुद्धा बघा, म्हणजे अगदी पुरोगामी चळवळीतली सुद्धा नुसतं नाव सांगून भागत नाही. आता आमच्यासारखे काही आता आडनाव सांगितल्यावर जात कळतं. बुद्ध शांताराम बापूंच्या बाबत मिळाले एक आत्म मुद्दा त्यांच्या प्रतिकेला आता पुष्पहार एका महाराष्ट्राच्या अतिशय पुरोगामी चळवळीतल्या मोठ्या नेत्यानं बापू हयात असताना मला विचारलं, प्रसाद बापूंनी जात, मग मी थेट उत्तर दिलं, मग माझी जात कळती म्हटलं, त्यांची कळत नाही आणि आम्ही दोघंही जात धर्म मानत नाही. पण त्याला ते रावल नाही. ज्यावेळी कोणतर मायावतींच्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष करून नाव आलं, त्याला विचारला त्यांच्यापैकी काय, मी पण होईल का पण त्याला डोक्यात जातच होती हे चुकून ब्राह्मण आहे हे सांगितलं असं त्याला ते घ्या म्हणजे मायावतीच्या हे इतकं येतंय कुठून, म्हणजे आपण सुद्धा अस्वस्थ का तुम्ही कुणापैकी काय युद्ध करायचं आहे का तुला, पण शाही नाही
ओळख जगाच्या इतिहासामध्ये तुम्ही सांगा बहुसंख्याकांचा धर्म कधी खतरेमध्ये आलाय कधीतरी येत आहे. पुन्हा शास्त्रीय मांडणी कुठली नको आहे. जे मुस्लिमांचे हे सातत्यानं शिक्का मारतात. तुम्ही जर सगळ्या जनगणना ज्या असतात दर आपल्या 10 वर्षात 11 साली वगैरे झाली सगळ्या जनगणनांच्या अहवाल त्याचा अभ्यास करायला खूप जबाबदारी देतात. सगळ्या जनगणनांचे अहवाल तुम्ही काढले तर स्वच्छ लक्षात येतं. एक आपल्याला भीती काय दाखवली जाते की आज जर आपण लक्ष दिलं नाही तर उद्या या देशात मुस्लिमांची लोकसंख्या 50 कोटी काय वाटेल ते म्हणजे तोंडाला येईल तो आकडा होता. सगळ्या जनसंख्या त्याच्या अहवालाने म्हटलं गेलं की भूजोत्पादनाचा दर हा मुस्लिमांपेक्षा हिंदूंचा असतो. 2 बायका करण्याचं प्रकरण सुद्धा हिंदू जास्त आहे लक्षात येतं. फक्त ते अधिकृत नोंद करत नसतं. म्हणजे लोकांना नको त्या भूमिकेवर हे करायचं आणि जे जमिनीवरचे प्रश्न आहेत त्या जमिनीवरच्या प्रश्नांकडून दुर्लक्ष. मंदिर देशात पाहिजे नाही ठीक आहे. म्हणजे मला श्रद्धेला कुणाचे नावं ठेवायची जसं त्याचा तो भाकरी ही महत्वाची आहे ना अंतिमता. आणि मग त्या भाकरीची चर्चा करायची. कोरोना काळामध्ये शब्दशः करोडो लोक बेरोजगार करोडो त्याची काही चर्चा नाही. मी इचलकरंजीत राहतो. इचलकरंजीमध्ये वस्त्रोद्योगाचं केंद्र आहे. हजारो कामगार चालत गेले व्यवस्था ही सगळीच बंद असतात. काही जण वाटेत रिक्सर नेले धाप लागून कुठे त्याची नोंद. म्हणजे दर 6 महिन्याला या देशातलं सरकार किंवा माध्यम या देशात नोकोट नारायण तिथे त्याची यादी जाहीर आणि आपल्यालाही काही संबंध नसताना उगवलंच वाटतं. 6 महिन्यापूर्वी या देशात 110 अब्जाधीश होते आता 120 झाले. आपल्याला उद्याच भारी वाटते काय तर तुझा काय संबंध आहे ते 120 मध्ये तू आहेस. पण नोकोट नारायणांची यादी कशी प्रसिद्ध केली जाते तशी जमिनीत गाडलेल्यांची यादी कधी प्रसिद्ध केली. हजारो वर्ष आम्ही सांगत आलो हा देश शेतीप्रधान आहे आणि त्याच व्यवसायातल्या लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या गेल्या दशकात. त्याची कुठं नोंद आहे. खुद्द काल जे आंदोलन वर्षभर झालं संसदेत त्याचे हे करण्यात आलं. किती लोक गेले आहेत की नोंद आमच्याकडे नाही असं अधिकृत करतात. कोरोनात किती गेले त्याची नोंद नाही. म्हणजे माणसाचं जीवन हे खेड्यामुखीसारखंच मानते की काय सरकार त्याच्यात धार्मिक आलेल्या हा एक अत्यंत महत्वाचा आणि म्हणून या राजकारणाची जर दशा आणि दिशा जर दशक झालेली आहे जर अधिक होऊ द्यायची तर जमिनीवरच्या प्रश्नांच्यासाठी लढ्यासाठी सर्वांनी एकत्र लढणं ही आता खऱ्या राजकारणाची नव्या राजकारणाची गरज आहे. एका अर्थानं हा नवा स्वातंत्र्य लढा करण्याची गरज आहे. कारण समाज व्यवस्थेमधले प्रश्न आपल्यापैकी सुद्धा बघा कुटुंबा किंवा आत्मही पाहुण्या या कोरोना काळात कोण ना कोण बेरोजगार झाले कोण ना कोण दोनफाट टाकायला लागले. आमचा जे कार्यकर्ता आपल्या प्रबोधिनीचा जे कार्यकर्ता त्याच्या घरातल्या 5-6 लोकांना झालं परिस्थिती नाही. 5-7 लाख रुपये त्याच्यावर हायस्ट होता कोरोना तेवढा कुठं आणणार पैसे म्हणजे कुटुंबच उद्ध्वस्त झालं. त्यांनी जी काही खेळून पुढून एखादी खोली बांधायला जमवले असतील ते सगळे पैसे 1,000 श्वसनाचा 1,000 तुमचं घालून असे एक उदाहरण आहे. अशी शेकड्यांना 1000 त्याच्यावर त्याचं उत्तर काही करू नका. एका क्षणात जाहीर करून टाकू. म्हणजे निर्णय जाहीर करायचे पण त्या निर्णयांचे काय झालं ह्याची जबाबदारी घ्यायची नाही असं एक नेतृत्व आता विकसित व्हायला लागलेलं राजकारण. नोटाबंदी त्या दिवशीचं मोदी साहेबांचं भाषण तुम्ही सगळ्यांनी बघितलं. आपण काय म्हणाले तिथे 50 दिवसाची मुदत द्या नाही तर मला चौकात तुम्ही करा. 5 वर्ष झालं त्याच्यावर त्यांनी ब्र तरी काढले काय. नोटाबंदी इष्ट होती का अनिष्ट होती त्याचे फायदे काय झाले काय झालं. दाखवून लोकांना पिळत काढलं आणि सांगितलं एवढा काळा पैसा येणार आहे हे होणार आहे ते होणार आहे. काहीही झालं नाही. झालंच असेल तर यांचा तो पूर्वनियोजित कार्यक्रम होता. हा पक्ष अतिशय इतका हे झाला की पुढच्या किमान 100 वर्षाचं राजकारण करायच्या तारखेला सत्तेवर नसले तरी
नोटाबंदी हा जगाचा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे असं माझं स्पष्ट मत आहे. भयानक. कारण अधिकृत आकडे तर आपण बघितले 99.96% पैसे परत बँकेत गेले गेले सरकारी आकडेवारीनुसार. मग झालं काय या सगळं? तर झालं काहीही नाही. हा सगळा डोळ्याचा गोळा हा सत्ताधाऱ्यांनी अतिशय पद्धतशीरपणाने जनतेला कळत म्हणून तर त्याच्यावर चर्चा होत नाही. पुलवामावर फार चर्चा होत नाही. कोरोनाचा निर्णय एका ह्याच्यात जाहीर केला. आता ही नेतृत्वाची ही जबाबदारी लोक उद्योगाला ह्याला त्याला वर्गावी असतात. 4 दिवसाचा मुदत घेऊन जर लॉकडाऊन केला तर काय बिघडलं असतं. पण नाही, लोकांना म्हणजे असं काहीतरी हे करायचं. मी म्हणजे अवतार आहे आणि त्यांच्या मंत्र्यांनी सांगितलं हे अवतारी पुरुष. रात्री 8 वाजता जाहीर केलं, 12 वाजतापासून देश बंद. काय भांडण? परिणाम काय झाला? त्या परिणामाचं उत्तरदायित्व कोणाचं त्याचीही चर्चा आहे. अनेक छोटी मोठी उद्योग बंद झाले, लाखोच्या संख्येने उद्योग बंद झाले. पण तरी सुद्धा कोणाच्या पोटाचं पाणी हल्लं नाही. निवडणुकीच्या ह्याच्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. याचं कारण मी पुन्हा म्हणतोय तसं देशामध्ये ज्यावेळी माफिया भांडवलशाहीचं ज्यावेळी हे असतं, साम्राज्य आणि सत्ता आणि माफिया भांडवलशाही यांची ज्यावेळी साखळी असते त्यावेळी समाजातला जो कष्टकरी शेतकरी वर्ग असतो त्याचे मुख्याला पाय देतो. आणि म्हणून कामगार कायदे बदलले. आज सुद्धा आपण गेल्या म्हणजे नेहरूच्या काळापासून या देशाचं जर आपण बघितलं राजकारण तर कामगार कायदे अतिशय चांगले कामगार कायदे होते या देशात. कामगारांना संरक्षण होतं, पेन्शनची हानी होती, इतर त्या तर कुटुंबीयांची सगळ्या इतर हानी होत्या, नोकरीची हानी होती. आता या नव्या विद्यमान केंद्र सरकारने नवीन जे कामगार कायदे आणले कुणालाही स्वातंत्र्य नाही आहे. तुझ्या माने सांगू शकतो तुझ्यापासून यायचं नाही. मग त्यानं करायचं काय? म्हणजे नेतृत्वाची सरकार कशासाठी असतं? या जनतेचा विचार करण्यासाठी, जनतेच्या पोटाची व्यवस्था करण्यासाठी. नाही तर मग सरकारची गरज तर नाही. प्रत्येकानं आत्मनिर्भरतेचा अर्थ तुझं तू आत्मनिर्भर हो जर असं असेल तर त्या आत्मनिर्भरतेच्या गोष्टीला तर काय अर्थ आहे? आणि म्हणून केवळ एक प्रकारची पोपटपंथीची भाषा सगळ्यांना घेऊन करतोय असं म्हणायचं, पण सगळ्यांना हे करायचं नाही. अशा पद्धतीचे अर्थकारण, राजकारण, समाजकारण आणि जोडीला धर्मकारण हे अत्यंत वेगाने या देशामध्ये पसरताना आपल्याला दिसते. आणि त्याच्यापासून मला वाटते आपण अधिक सावध होणे ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे असं मला वाटतं. आजचं एकूण राजकारणाचं जर स्वरूप बघितलं तर राजकारण हे 24 तास करण्याची गोष्ट आहे, मी मगाशी म्हणतो. पण राजकारण हे कधी सुद्धा सत्ताधाऱ्यांनी आपण 5 वर्षामध्ये किंवा गेल्या सरकारात काय काम केलं, कामाचा मूलमंत्र वाचून त्याच्यावर आधारित मतं मागायची. पण गेल्या काही वर्षामध्ये भारताच्या विधानसभातनी आणि केंद्राच्या मध्यवर्ती निवडणुकीमध्ये तो विषयच नाही. निवडणूक हा एक निवडणूक जिंकण्याचा एक तंत्रज्ञान आहे जे याच्या आधी कधी नव्हतं विकसित झाले. निवडणूक ही टॅक्ट आहे असं त्याला स्वरूप दिलेलं. आणि म्हणून मग निवडणूक तज्ञ उदयाला आले, प्रशांत भूषण सारखे, अशा अनेक गोष्टी आहेत. मग ज्यावेळी तुम्ही कामाच्या मंत्रापेक्षा जर निवडणुकीच्या यशस्वी होण्याच्या तंत्राचाच आधार घेऊन जर निवडणुका जिंकणार असाल तर मला वाटते अर्थात हे जरी असलं तरी एका विचारवंतानं म्हटलं की पुन्हा खरंच आहे आणि तेच होणार. धार्मिक ध्रुवीकरणाच्या बाबत सुद्धा तेच होणार. तुम्ही उभं हिंदू 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 काळ करून जर सारखं हे करा पण बहुसंख्य हिंदूंना जेव्हा पोटाला भाकरी मिळणार नाही ना तेव्हा तो तुम्हाला बंद देणार नाही. आणि हे काय जगातल्या अनेक अशा धर्मसत्ता उलटून टाकलेले आहेत. मुद्दा असा हे सगळं होतं ते संसदीय लोकशाहीचे नाव घेऊन होते, भारतीय संविधानाचं नाव घेऊन होते. हा सगळ्यात मोठा धोका आहे. आणि म्हणून हे सगळं जे काही बदल होत आहेत हे बदल अत्यंत देशाच्या चालत आलेल्या परंपरेला, राज्यघटनेच्या तत्त्वज्ञानाला, राजकारण नावाची एक अतिशय चांगली ही गोष्ट होती
म्हणजे आपल्याकडे पूर्वी बघितलं तर तुम्ही अगदी घटना समितीपासून जर राजकारण बघितलं, घटना समितीत सुद्धा जवळ 300 लोक होते. कोण होते हे लोक? हे लोक त्या समाजाचं वैचारिक प्रेम होतं. बहुतांश बॅरिस्टरच होते त्या काळात, बॅरिस्टर असेल. म्हणजे समाजाला देशाला दिशा देण्यासाठी काहीतरी वैचारिक प्रेम लागतं. आता विचारवंतांची काय अवस्था आहे देशामध्ये? कोण ऐकलं, कोणाचं काय ऐकलं जातं काय कळलं? बाबा एक अर्थसंकल्प सादर करायचा, काय करावं याची काही चर्चा केली काही. राजाच्या मनात आलं केलं. आता मुद्दा असा आहे की ह्या व्यक्तिवाद वाढला. लक्षात घ्या, नेहरूचं एक उदाहरण कदाचित तिथं अनेक जुनी माणसं आहेत त्यांना माहिती असेल. नेहरू आणि गांधी ही या देशातली अशी दोन प्रचंड उंचीची माणसं. हे गांधींच्या बाबत ते 42च्या नंतर असं म्हटलं जायचं, 42च्या 9 ऑगस्टच्या 47 की त्या काळामध्ये म्हणजे गांधींची उंची एवढी होती सामाजिक आणि राजकीय की ज्या गावात गांधीजी मुक्कामाला असायचे त्या ते गाव त्या दिवशी राजधानी असायची. समजा गांधी जर आव्हानानं झाला असतं 40 साली तर नेहरूची सभा जाती, तर नेहरू गांधी जर आले असतील इथं तर त्या दिवशी रामानंद नगर किंवा किर्लोस्कर वाडी हे देशाची राजधानी. का? इंग्रज सरकार इथनं काय गांधीजी हुकूम सोडतात कोण असतो, कुठलं आंदोलन छडतात कोण असतो, तर ते त्यांच्या शब्दावर एकत्रित करायची इंग्रज सरकारला ही नेतृत्वाची होती. देश स्वतंत्र झाला, पंडित जवाहरलाल नेहरू हे झाले, पंतप्रधान झाले. अखेरपर्यंत त्यांच्या जवळ 17.5 वर्ष त्यांनी या देशाचं नेतृत्व केलं. पंडित नेहरूंची सुद्धा लोकप्रियता इतकी प्रचंड होती त्या काळामध्ये. पंडित नेहरूंनी जवळजवळ त्यांच्या कारकिर्दीला 10 वर्ष झाल्यानंतर पंतप्रधान पदाचे एका इंग्रजी वृत्तपत्रात लेख लिहिला आणि त्या लेखात त्याने असं लिहिलं की नेहरू पासून तुम्ही सावध. बोट लिहिलं, नेहरूने लिहिलं, फक्त स्वतःचं नाव लागलं. आणि त्यांनी स्वच्छ वर्णन केलं की नेहरूची लोकप्रियता इतकी शिगेला पोचलेली आहे, त्यांच्या डोक्यात कधी व्यक्तिवाद उफाळून येईल सांगता येत नाही. ते देशाच्या घटनेने केलेली मूल्यव्यवस्था सुद्धा उधळून टाकतील, ते हुकुमशहा बनतील, असं त्या लेखात लिहिलेलं होतं. आणि नंतर 2-4 महिन्यानंतर त्याचा उलगडा झाला. हा लेख पंडित नेहरूंनी लिहिला. का? तर जनतेला त्यांना जागृत करायचं होतं. तुम्ही कुठल्याही एका नेत्यावर एवढा अंधविश्वास देऊ शकता. जे नेहरू दर 1 तारखेला पंतप्रधान असताना दर 1 तारखेला त्याचे खंड आहे देशातल्या राज्यातल्या देशातल्या प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र आहे. दर 1 तारखेला दर महिन्याला डायलॉग होता मुख्यमंत्र्यांची. आणि कसला डायलॉग होता? माझ्या विरोधी जातोस तर तुझं सरकार पाडतो, तुझा आमदार पडतो, असं काही नव्हतं. त्या तुमच्या राज्याचे प्रश्न काय आणि केंद्राकडून कुठं मदत पाहिजे. म्हणजे इतकं तलम आणि तरल असलेलं एका उंचीचं राजकारण आज काय चाललेलं आहे? आज विरोधी पक्षाचे जिथं सरकार आहे त्यांना नामोहरण करणं बघतो की नाही आपण. आपलं महाराष्ट्र आहे, विरोधात आहे म्हणून जीएसटीचे 75,000 कोटी रुपये देत नाही, अडवून ठेवलेले आहे. आता हे अत्यंत घाणेरडं राजकारण, याला काय राजकारण म्हणतात. हे ज्या संसदीय लोकशाहीमध्ये आजचे विरोधक जर सत्ताधारी होणार असतील तर काय आहे? भ्रष्टाचाराचा समर्थनचा मुद्दा नाही, पण संसदीय संवैधानिक यंत्रणा जेव्हा तुम्ही अगदी ह्यानं वापरता, तुमच्या पक्षात प्रवेश केले की पावलं, नाहीतर ईडी त्या पक्षाची शिडी, हे 2 पर्याय आहेत. हे काय तयार नाही. म्हणजे इतकं उथळपणानं असू शकत नाही, नसावं. त्या पद्धतीनं राजकारणाची एक अत्यंत हीन पातळीवरचं राजकारण या देशामध्ये सुरू झालेलं आपल्याला दिसते. आणि परिणामी लोकांना जनतेचं लक्षात घ्या, परवा जरी 4 राज्याचे निवडून आले असते तरी मतांचा अधिकार बजावण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. हेही लक्षात घ्या. हेही लोक ज्यावेळी तुमच्यातला धर्मवाद तुम्ही एवढा जागृत केला, ज्यावेळी आमच्या हे केलं तरी सुद्धा एक सरासरी 56% वोटिंग झालेलं आहे. हाही मुद्दा लक्षात घेतला पाहिजे आपण. म्हणजे आपल्या बाजूला हा मुद्दा असं मी का
लोक तुमच्या या राजकारणाला लुटलेले आहेत म्हणून ते बदलायला हवे. आता या ठिकाणी काही तरुण मुलं आहेत, त्यांना 14 साली जी काही स्वप्न दाखवली असतील, 14 सालच्या लोकसभेचा सगळा अजेंडा काय होता? हे आधीचं सरकार भ्रष्ट आहे, यांनी फार देश खाल्ला वगैरे वगैरे इतर अनेक गोष्टी, मनमोहन सिंग मुंगाय वगैरे काय वाटेल ते सांगितलं. आणि एक आम्ही दाखवलं जनतेला की भारतात आता गुजरात मॉडेल आहे. तुम्ही 14 नंतर एकदा तरी मोदी साहेबांनी गुजरात मॉडेल काय आहे सांगितलं त्यांच्या. काय आहे गुजरात मॉडेल? कालच्या कोरोनातली लाखो रुपये लपवावी लागली हे गुजरात मॉडेल आहे. कारण नुसतं आम्ही दाखवायचं जणू काय तिथं फार आबादी आबाद आहे आणि इथे आणि काहीच नाही केलं. मग आता त्यांना ज्या तरुणांना त्या काळात ज्या आमिष दाखवलेली होती त्या तरुणांना त्यांना ठीक आहे ना, त्यांनाही बदल पाहिजे होता, त्यांनाही आधीचं राजकारण कळलेलं होतं. त्याचं कारण आपण कमजोर ठरलोय सगळं आंदोलन आणि स्वातंत्र्य लढा आणि घटना समजून झाले. पण ज्या पिढीला वाटलेलं होतं की खरंच काहीतरी क्रांतिकारक बदल होईल आणि माझ्या जीवनामध्ये आज जे माझं जीवन आहे ते येत्या 15 वर्षात अधिक उन्नत पातळीवर जाईल, अधिक चांगल्या पातळीवर जाईल, मी आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होईल, त्यांचा भ्रमनिरास व्हायला लागलेला. असलेल्या नोकऱ्या गेल्या नव्या मिळण्याला आमची गोष्ट हे वास्तव आहे. आणि मग त्यांचा भ्रमनिरास झाल्यामुळं हे वोटिंगचं प्रमाण कमी आलं आणि म्हणून त्यांना जर पुन्हा या प्रवाहात जायचं असेल, कसं आहे राजकारण हा अतिशय जबाबदारीने करण्याची गोष्ट आहे आणि ती अतिशय चांगली गोष्ट. म्हणजे काही लोकांना अत्यंत त्याचं हे आमचं काय राजकारण आहे समजतं. एका गाडी पेट्रोल 115 रुपये राजकारणामुळेच होते ना, असं म्हणून चालत नाही. ते फॅड गेल्यात 25-30 वर्षात अगदी अण्णा हजारेंच्या चौळीपासून सुरू झालं. अण्णा हजारेंना त्याच वेळा बापूंनी आणि इंदिरा सुरू होते, हे असं काय म्हणतात. परिणाम काय झाला? आम्ही त्यावेळी सांगत होतो हे दुपारी आंदोलन आहे. परिणाम काय? 14 साली तिथं आणि इथं आणल्यानंतर आंदोलन थांबले ना. भ्रष्टाचार विरोधाचे आंदोलन होतात होत नाही. म्हणजे जनतेचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यासमोर एक असं काहीतरी व्यक्तिवाद उभा करायचा, एक आंदोलन असं काहीतरी उभं करायचं ज्याच्यात जनता गुरफटून जाते आणि त्यातून आपलं हित साधायचं. तेच या देशामध्ये सुरू आहे. आणि त्याच्यापासून जर आपल्याला परावृत्त करायचं असेल तर राजकारणाचं जे अराजकीयकरण अत्यंत वेगानं व्हायला लागलेलं आहे ते आपल्याला थांबवलं पाहिजे. आणि ते थांबेल लक्षात घ्यायचं का असं नाही आहे. अमृतत्वाचा पट्टा कुणीही घेऊ शकत नाही आणि या देशातल्या जनतेवर आपण विश्वास ठेवतो. मी पुन्हा सांगितलं आमचं तुमचं उदाहरण आणलं ना त्यांनी सत्य. काँग्रेस उचली माटली गेल्या वर्षभराचा तमाशा त्यांनी बघितला. सिंधूचा नौटंकी म्हणा हे ते चांगला सक्षम पर्याय दिला, मी दिलं नव्हतं. म्हणजे असं काही नाही आहे. लोकांना सक्षम आणि चांगला पर्याय दिला तर लोक निवडून देतात. आणि या देशामध्ये असं कधीतरी वाटलं तर काय सत्तेत असताना इंदिरा गांधी मला म्हणून होती केलं ना जनतेनं बरं. त्यामुळे असं काही नाही आहे. इथलेल्या मातलेल्याला इथली जनता ताळ्यावर आणण्याची ताकद इथल्या लोकमतात आहे. फक्त ते लोकमत योग्य पातळीवर त्याला जागृत करणं हे आपलं काम आहे असं मला वाटतं. राजकारणाचं अराजकीकरण झालेलं आहे, संस्कृतीचं बाजारीकरण झालं. ज्या खरं तर संस्कृती ही अतिशय चांगली गोष्ट. या आपण जर भारताला एवढी 5-7 हजार 10,000 वर्षाची संस्कृती आहे, अत्यंत चांगल्या गोष्टी आहेत. आणि कुठल्याही जगातल्या संस्कृतीमध्ये काही गोष्टी टिकाऊ असतात, काही टाकाऊ असतात. आपल्या संस्कृतीमध्ये निश्चितपणानं काही चांगल्या गोष्टी आहेत, पण त्या संस्कृतीचं बाजारीकरण इव्हेंटीकरण अत्यंत वेगानं व्हायला आणि लोक त्या संस्कृतीच्या प्रेमापेक्षा त्या बाजारीकरणामध्ये अधिक मजबूत व्हायला. हे थोपवण्याची मला वाटते गरज आहे. शिक्षण नवीन शिक्षण धोरण मी मागच्या वर्षी तिथं बोललो त्याच्यामुळे त्याच्यावर आपण बोलत नाही. पण हे नवीन शिक्षण धोरण जे आलेलं या विद्यमान हे पुन्हा जी मनुवादी व्यवस्था बळकट करणारा आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. संस्कृत ठीक आहे की ज्ञानभाषा भाषा म्हणून ठीक आहे, पण आज तुम्ही जगाकडे बघत असताना त्याचं किती उदात्तीकरण करणार. मातृभाषेत शिक्षण हा अत्यंत महत्वाचा भाग आहे, याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण. पण मातृभाषेनंतर तुम्ही इंग्रजी शिकलं पाहिजे. कुसुमाग्रजांनी एके ठिकाणी फार चांगलं विधान केलं. कुसुमाग्रज काय म्हणाले, आणि जो शिक्षण
शिक्षणाबाबत आपलाही आग्रह मातृभाषेत शिक्षण तर त्या मुलाला कळतं. ते म्हणाले की मराठी हे माझं घर आहे, पण इंग्रजी ही माझी खिडकी आहे. का खिडकीतनं मी बाहेरचं जग बघू. त्यामुळे मला जर बाहेरचं जग बघायचं असेल तर इंग्रजी आलं